नमस्कार मंडळी। तर प्रज्ञाच क्रेझी कट्ट्यामध्ये आज आपण बनवणार आहोत छान अशी मांदेली फ्राय, जी कुरकुरीत होते आणि वरण भाताबरोबर अप्रतिम जाते। तर तुम्ही इथे म्हणाल की मांदेली घेतली आहे मी स्वच्छ धुवून, पण तुम्ही काय म्हणाल की ही अशी का कट केलेली आहे? तर मी काय झालं, मी घरी आणून कट केली आणि आमच्या सुरीला एवढी धार नाही आहे की ती मासे कट करेल, तर ती अनइव्हन कट झाली। असो, तो घरगुती विषय झाला। तर ही मांदेली आहे, त्याला आपण छान कोकम आगळ लावून घेतलेला आहे। ओके, आणि कोकम आगळ लावून 2 मिनिटे बाजूला करून ठेवून मसाल्याची तयारी करायची आहे। तर एका डिशमध्ये मी हळद, मीठ, मसाला घेतला आहे आणि ते व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं। वरून टाकलं की काय होतं ना, कुणाला मसाला लागतो, कुणाला मीठ लागतं, कुणाला हळद लागते आणि मग ती चव व्यवस्थित लागत नाही। म्हणून अगोदर हा मसाला तयार करून घ्यायचा आणि थोडा थोडा करून पूर्ण मांदेलीला लावून घ्यायचा। अशा पद्धतीने मसाला ना मुरतो सुद्धा व्यवस्थित मच्छीमध्ये। तर ही अशी मसाला लावून एक 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवायचं, म्हणजे मुरवट ठेवून द्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, ही मुरवून झाली की त्यानंतर आपण कोटिंगची तयारी करायची। आता इथं घेतलं आहे मी तांदळाचं पीठ, बारीक रवा, मीठ, मसाला आणि हळद, असं सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि छान कोट करून घ्यायचं। मासे व्यवस्थित कोट करून झाले ना की ते तेलामध्ये तव्याला चिटकत नाहीत फ्राय करताना, त्यासाठी व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आणि कुरकुरीत छान होतात। तर यासाठी ही कोटिंगची प्रोसेस करायची असते। तर इथं आपले सगळे मासे असे कोट करून झालेले आहेत। आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणती फिश आवडते, तुम्ही मांदेली खाता का? ह्या तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता मी काय केलं, गॅसवर लोखंडी तवा ठेवला। लोखंडी किंवा बिडाचा तवा ठेवला ना तर छान, म्हणजे चिकटत नाही ते, किंवा निर्लेपचा तवा असेल तर जो पांढरा तवा असतो ॲल्युमिनियमचा, तो ठेवला ना की मच्छी चिकटते आणि अशी खरडवून खरडवून काढावी लागते। असा अनुभव आहे, सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही। जर तवा वापरलेला असेल तर नाही होत तसं। असो, तर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं। कोणतीही मच्छी फ्राय करताना 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, म्हणजे मसाले सेट होतात व्यवस्थित आणि चिकटत नाहीत। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी छानपैकी ही मांदेली खरपूस भाजून घ्यायची आहे, सुरसुरीत तळून घ्यायची। वरण भात आणि मांदेली फ्राय केलेली किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही छान लागते, फक्त ती आपल्याला आवडायला लागते एवढंच, पण ही छानच होते खरंच। तुम्हाला ही रेसिपी आवडली का, किंवा याच्यामध्ये मला काही सुधारणा करायला पाहिजेत का, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।